आठवड्यामध्ये गेली सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी। पक्षांतर बंदी कायदा आणखी कठोर होणार, सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिले स्पष्ट संकेत। निवडणूक आयोग आणि सभापतींनी काढलेले निष्कर्ष वेगवेगळे, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाचं उत्तर। मनोज जरांगे एकनाथ शिंदे यांच्यावर भडकले, शिंदेंची मराठ्यांबाबत भूमिका दुटप्पी असल्याचा लावला आरोप। निवडून आलेल्या अनेक मराठ्यांचे कुणबी जात दाखले अवैध, जात प्रमाणपत्र पडताळणीचा ठपका जरांगेंनी ठेवला फडणवीसांवर। जरांगेंना फडणवीसांनी झटकलं, जात पडताळणीच्या कामात हस्तक्षेपाचा आरोप नाकारला। जेनझी आंदोलन करतात ते देशविरोधी नाहीत, मी डोळे झाकून जेनझींवर विश्वास ठेवीन, सरसंघचालकांचं जेनझीज बद्दल वक्तव्य, नवी पिढी अधिक प्रामाणिक आहे, मोहन भागवत यांची प्रतिक्रिया। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉक्टरांचा संप मागे घेतल्यानं सर्वसामान्य रुग्णांना दिलासा। मुलुंडमधील डीपी रस्ता ओबेरॉय विकासकानं चोरला, भाजप आमदार मिहिर कोटेचा यांचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल। मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रे याला न्यायालयाकडून जामीन मिळण्याची शक्यता, कायद्याच्या वर्तुळामध्ये चर्चेला उधाण। राष्ट्रवादीनं निवडणूक रणनीतिकार बदलला, पार्थ पवार यांच्या आग्रहामुळे प्रशांत किशोर बनले रणनीतिकार। अभिजित दिप्के आणि सीजेपीकडून नव्या मोहिमेची घोषणा, सप्टेंबरपासून क्या बोलती पब्लिक मोहीम। अंबादास दानवेंनी घेतली फडणवीसांची भेट, विकास कामांसाठी भेटल्याचा दानवेंचा दावा, मात्र दानवेंच्या भेटीनं वेगवेगळ्या चर्चांना उधाण। कर्जमाफीसाठी 1,40,000 शेतकरी अपात्र, तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 दिवसात रक्कम जमा होणार। यंदाच्या वर्षीही गोविंदांना महायुतीची कवच कुंडलं, गोविंदांचा 10 लाखाचा सरकारी विमा निघणार। वर्ध्यात नागरिकांचं खड्ड्यात बसून चक्काजाम आंदोलन, आमदारांनी रस्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा स्थानिकांचा आरोप। तरुण तेजपाल याला 10 वर्षाचा तुरुंगवास, लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठानं सुनावली शिक्षा। डोक्यात दगड घालून कुत्र्याची हत्या, मुंबईच्या आगरीपाड्यातली घटना, कुत्र्याला मारल्यानं 2 गटात राडा। इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून 1 वर्षाचं बाळ पहिल्या मजल्याच्या छतावर पडलं, विरार रेल्वे स्थानक परिसरातली घटना, तरुणांनी बाळाला सुखरूप खाली उतरवलं। पैठणमधून 16 गाढवं चोरीला, घटना सीसीटीव्हीत चित्रित, चोरांना तातडीनं पकडण्याची मागणी। विक्रोळीमध्ये कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड, वडील आणि 14 वर्षीय मुलाचा मृत्यू, 2 जखमी, मोठ्या आवाजात गाणी लावल्यानं भावाचा दुसऱ्या भावावर हल्ला। डिसेंबरमध्ये बांगलादेशला परतण्याची शेख हसीना यांची घोषणा, बांगलादेशमध्ये तुरुंगात डांबलं जाण्याची भीतीही व्यक्त। नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे, बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं